मित्रांनो, के-वाय-सीच्या यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ ₹27,500 त्यांच्या अकाउंटला वितरित करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. तर त्याविषयीची माहिती घेणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये कोणता जिल्हा आहे हा, किती जिल्हे आहेत, हेक्टरी कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मिळणार आहे, त्याचबरोबर कोणते शेतकरी यासाठी पात्र आणि अपात्र राहणार आहेत आणि त्याचबरोबर गावानुसार याद्या देखील आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या कशा डाउनलोड करायच्या त्याविषयीची सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा प्रशासनामार्फत आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु काही जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा के-वाय-सी करायची प्रोसेस ही चालू झालेली नाही. परंतु काही जिल्ह्यामध्ये ही के-वाय-सीची प्रोसेस ही चालू झालेली आहे आणि चालू झालेल्या जिल्ह्यांमध्ये के-वाय-सी तात्काळ करा आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास ₹27,500 हेक्टरी वितरित करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर आचारसंहिता संपली, दिवाळी गोड करण्यासाठी पीक विमा वाटप होणार होता, ते सुद्धा नाही झाला. आचारसंहितेमध्ये सुद्धा मागणी झाली बऱ्याच जिल्ह्यामार्फत किंवा निवडणूक आयोगाला म्हणले की आमच्या जिल्ह्यासाठी पीक विमा वाटप करू द्या, पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती. त्यातच मित्रांनो, आता आचारसंहिता संपली, निवडणूक संपल्या, निवडणुकीचा रिझल्ट लागला, देवेंद्र फडणवीस परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठमोठे आश्वासन दिले होते. ते आश्वासन कधीपासून पूर्ण करतील अशी शेतकऱ्यांना चिंता, आस लागून राहिलेली आहे. त्यातच आता काही जिल्ह्यांची आपल्याकडे यादी आलेली आहे, ज्याच्यामध्ये के-वाय-सी केल्यावर तात्काळ 27,500 हेक्टरी वितरित होणार आहे, पावतीवर तुमच्या रक्कम दाखवणार आहे. तर ते जिल्हे कोणते आहेत? तर जवळपास जालना जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती घेऊया अगोदर. तर जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळात खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होणार आहे. ही अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो. जालना जिल्ह्याला 25% अग्रिममध्ये ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा हा परभणी जिल्हा आहे. एकूण 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिम, आता 25% अग्रिम हा परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 52 महसूल मंडळात हा पीक विमा रक्कम जमा होणार आहे आणि जवळपास 450 ते 500 कोटीच्या जवळपास हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्यांना नुकसान भरपाई वितरित होणार आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांसाठी हा नुकसान भरपाई असणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील 93 महसूल मंडळात जवळपास 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत. तर ही तर सर्वांना माहिती आहे मित्रांनो, अधिसूचना काढण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा. त्याच्यामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद हेच पिकं नांदेड जिल्ह्यासाठी सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि जवळपास 92 ते 93 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये बघायचं झालं तर 5 तालुक्यातील जवळपास 30 महसूल मंडळात जवळपास तूर, मूग, उडीद आणि त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीन या पिकांचा, परंतु सोयाबीन पिकासाठी मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप होणार आहे आणि बाकी हे जे पिकं आहेत त्यासाठी कमी अधिक प्रमाणात हा पीक विमा वाटप होणार आहे. 25% अग्रिममध्येच हिंगोली जिल्हासुद्धा ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघायचं झालं तर जवळपास हिंगोली जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर 3,60,000 शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा पीक विमा 25% अग्रिम मिळणार आहे. तर हा पीक विमा 150 कोटींचा असणार आहे. यामध्ये रकमेची वाढ झालेली आहे. रकमेची वाढ झालेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ते जाऊन बघू शकता तुम्ही. त्यानंतर जवळपास लातूर जिल्ह्यासाठी सुद्धा पीक विम्याच्या अटी शर्ती जास्त ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांना पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं होतं. परंतु लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा मिळणार आहे आणि जवळपास 60 महसूल मंडळात हा पीक विमा वाटप होणार आहे आणि त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जवळपास 60 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेला हा पीक विमा असणार आहे. म्हणजे 25% अग्रिममध्ये लातूर जिल्हा नाही, वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये लातूर जिल्ह्याला ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघायचं झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची रक्कम आहे, 350 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर बघायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 25% अग्रिमच्या अधिसूचना काढण्यात आल्या नसल्या तरी 46 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे. धाराशिव आणि लातूर थोडा कन्फ्युजनमध्ये होते की लातूर आणि धाराशिवला पीक विमा मिळणार की नाही, परंतु शेतकऱ्यांनो, लातूर आणि धाराशिव जिल्हासुद्धा, तुम्ही जर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून असाल तर तुमच्या जिल्ह्यालासुद्धा पीक विमा मिळणार आहे आणि तुमच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत आणि तुम्हाला लवकरच नुकसान भरपाईची ही रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होऊन तुम्हाला आनंदाची साजरा करावा लागणार आहे आणि करता येणार आहे. त्यामध्ये बघायचं झालं तर बाकी जिल्हा पुणे, बीड, त्यानंतर नागपूर, नाशिक असे जे जिल्हे आहेत, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तुम्ही जर या जिल्ह्यामधून असाल नागपूर, पुणे, बीड वगैरे
या जिल्ह्यामधून असाल तर पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या पुढचा तुमच्या जिल्ह्याविषयीचा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या यूट्यूबला मिळून जाईल नोटिफिकेशनच्या माध्यमातून. तर धन्यवाद मित्रांनो.